I don't know exactly. I think we should call to police, and that is, I think, the first thing we should do, or we try to tackle the situation smartly. I think get involved uh, in the situation, then to tackle that situation and leave that part is more important. I think Mumbai police is doing very good job. खूप चांगलं करतात कारण लास्ट टाइम ज्या प्रकारे त्यांनी फिल्म जे काचांना फिल्म लावतात त्याबद्दल रूल्स काढले, प्लस इवन ड्रंक अँड ड्राईव्हसाठी रूल्स काढलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी दे आर व्हेरी ॲक्टिव्ह अँड ती खूप चांगली गोष्ट आहे. आय थिंक असंच झालं पाहिजे. आणि मुंबई पोलीस, आय बिलीव्ह, in all over India, I think one of the active police we have in country. I think Mumbai is the safest city we have. तुम्ही बाकी कोणत्याही मी खूप ट्रॅव्हल करतो and I know many other cities in India, but I believe की मुंबईमध्ये मीही रात्री फिरू शकतो आणि कोणी मतलब मुली पण अगदी आरामात एक सर्टन टाईमपर्यंत फिरू शकतो, इवन इन नाईट ऑल्सो. आणि मी एवढी वर्ष राहिलो आहे. आय एम फ्रॉम धारावी एरिया, सो मी त्या एरियामध्ये पण बघितलं आहे की मुली सेफ टाईमावरती, इवन लेट टाईम ऑल्सो दे यूज टू कम होम. तो आय डोंट थिंक इट्स मुंबईपेक्षा अजून सेफ कोणती सिटी आहे इन इंडिया. आय थिंक इट्स डिफिकल्ट टू से, बट जर आपल्याला इट्स नॉट अबाउट कोणते मुलीलाच, बट काहीही रॉंग ज्या वेळेला कोणती घटना घडते त्यावेळेला फर्स्ट ऑफ ऑल जर मी काही करू शकतो तर ते मी केलं पाहिजे. अँड फर्स्ट ऑफ ऑल जसं मी म्हटलं की त्या सिच्युएशनला टॅकल करणं जमलं पाहिजे. जर मी त्या मुलीला त्या सिच्युएशनमधून सोडू शकलो, सो दॅट विल बी माय फर्स्ट प्रायोरिटी, नॉट टू फाईट विथ देम और टू ट्राय टू डॉमिनेट अदर और किंवा काही अजून ॲग्रेसिव्ह होण्यापेक्षा आय विल ट्राय टू सेव्ह दॅट गर्ल फ्रॉम द सिच्युएशन. मी ॲक्च्युली कधी इमर्जन्सी सर्व्हिसेस अजून कधी मी पर्सनली कधी यूज केले नाही, त्यामुळे मी ह्या गोष्टीवरती कमेंट करू शकत नाही. बट आय बिलीव्ह की ज्या प्रकारे US मध्ये 911 आहे त्या प्रकारे तर डेफिनेटली नाही आहे इंडियामध्ये. आणि जेवढं अमेरिकेमध्ये 911ची गरज आहे तेवढीच किंवा त्याहून जास्त इंडियामध्ये किंवा मुंबईमध्ये गरज आहे. तर त्यामुळे सिच्युएशन जरी चांगली असेल तरी त्याला अजून सुपिरियर करायची गरज आहे. मला ॲक्च्युली रेप ह्या गोष्टीबद्दलच खूप चीड आहे आणि खूप वाईट वाटतं. आणि मला ह्या केसपासून लोक म्हणाले की फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, पण बिफोर दॅट ऑल्सो आय हॅड दॅट थिंग इन माइंड की जर एखाद्या मुलीवर रेप होतं तर त्या विक्टिमवरती ओनली फिजिकलीच नाही तर एक मेंटली पण खूप मोठा हॅरासमेंट असतं. आणि त्यामुळे जो पण त्याचा अपराधी आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आपले लॉज जे आहेत ते जरूर चांगले आहेत, पण त्याहूनही चांगले आणखीन होण्याची गरज आहे. आपकी सुरक्षा है आपके हाथ में, आपके मोबाइल फ़ोन पर. याद रखें, अभियान SOS 02266300300 देश का फ्री इमर्जन्सी हेल्पलाइन नंबर. तुमची सुरक्षा आहे तुमच्या हातात, तुमच्या मोबाईलवरती. लक्षात ठेवा, अभियान SOS 02266300300 देशाचा फ्री इमर्जन्सी हेल्पलाइन नंबर. See, I think first of all there's a lot of awareness that has to be created. एक basic awareness अगर आप में है कि where you can be safe if you act a little responsibly. And there are a lot of people who see things happen but they don't react. They think कि कोई और मदद कर देगा. You should be the change. If you want to see a change, then you should be the change. आप initiative लीजिए. And I'm sure we can come to a much better situation. See, law and order, I will not say is not maintained, but there is a lot of areas where there is a lot of improvement that can happen. From our departments, from the government and also from the citizens. अगर हर इंसान अपनी responsibility सिर्फ ये समझ ले, तो I think it will be much easier. I mean, we just are so many people. Everybody knows there are too many people in India. There's less education. There's less awareness.
but then we just know the problems and we're not doing anything about it. See, sometimes it is effective, sometimes it's not. हमने कई बार देखा है कि बहुत अच्छा बंदोबस्त है पुलिस का, कई बार हमने देखा है कि पुलिस आई नहीं. So they have never been able to let us form an opinion about them, I think. A lot of people say कि नहीं अच्छा, a lot of people say कि अच्छा नहीं है. But if they are regular with what they do, if they can form that impression कि नहीं पुलिस हमेशा होती है, ट्रैफिक हमेशा कंट्रोल में होता है, तो वही impression हमारा भी होगा. Women are, see, I feel that it depends on where you are, what time of the night it is, how you are traveling. But on a general level, in a city like Mumbai, I would still say that yes, compared to a lot of other cities in Delhi, Mumbai women are much safer. There's much more people outside on the roads and much more activity happening. But yes, due to these recent incidents, I'm sure everybody is shaken up. तो ये question हर इंसान के दिमाग में ज़रूर है. It depends यार. If she's going in a car with a driver, if she's going, depends on where she's going. It's not like कि अंधेरा हो गया है तो निकलो ही मत. It's not that bad. But be a little responsible, be a little alert. And I'm sure you can manage. अभियान SOS सब इमरजेंसीज के लिए एक ही नंबर 02266300300. जय हिंद. I think, like you said, that we need a helpline number, and if we have an